झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. केंद्रीय कामगार संघटना व शेतकरी संघटनांच्या देशव्यापी भारत बंदच्या हाकेला प्रतिसाद देत आज 12 फेब्रुवारी रोजी धुळ्यात पारोळा रोड चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान एका नागरिकाला आंदोलनकर्त्यांकडून मारहाण झाल्याची घटना घडल्याने परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. शेतकरी तसेच हमाल मापाडी संघटनेच्या वतीने धुळे बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार सकाळपासूनच विविध ठिकाणी आंदोलने सुरू होती. पारोळा रोड चौफुली येथे रास्ता रोको सुरू असताना एक नागरिक रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत होता. आंदोलनकर्त्यांनी त्याला थांबवल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संबंधित नागरिकाला मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. त्यानंतर आंदोलनस्थळी काही काळ तणावाचं वातावरण होतं. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.